JSS पॉलिटेक्निक फॉर द डिफरंटली एबल्ड संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती उपप्राचार्य NM शिवकुमार स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. JSS महाविद्यापीठाने स्थापलेल्या JSS पॉलिटेक्निक फॉर द डिफरंटली एबल्ड म्हैसूर भारतातील आपल्या प्रकारचे पहिले आणि कर्नाटकातील एकमेव पॉलिटेक्निक कॉलेज आहे. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा स्तरावर तांत्रिक शिक्षण देण्यात येते. या महाविद्यालयात पॉलिटेक्निक 7 3 वर्षीय डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे. तसेच आर्किटेक्चर असिस्टंटशिप, व्यावसायिक सराव, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अभियांत्रिकी, ज्वेलरी डिझाईन आणि तंत्रज्ञान, संगणक अनुप्रयोग, पोशाख डिझाईन आणि फॅब्रिकेशन तंत्रज्ञान आदी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दरम्यान 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल व्हेइकल टेक्नॉलॉजीमध्ये नवीन डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आहे. अस्थिव्यंग, श्रवणदोष आणि दृष्टिदोष असलेले SLC उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अखिल भारतीय आधारावर अर्ज करण्यास पात्र आहेत. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे आणि सांकेतिक भाषा शिकवण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट आहे. पात्र विद्यार्थी भारत सरकारच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपयापर्यंतची शिष्यवृत्ती रक्कम मिळवू शकतात. संबंधित पात्र विद्यार्थ्यांनी यासाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन उपप्राचार्य NM शिवकुमार स्वामी यांनी केले. या पत्रकार परिषदेस प्राध्यापक MB रघु, प्राध्यापक महादेव प्रसाद, प्राध्यापक पडाणी स्वामी आदी उपस्थित होते. ॲडव्होकेट अविनाश बनसोडे यांना महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर विद्यापीठ जळगाव अनुदान आयोगाचे प्राध्यापक M. जगदीश कुमार, कुलगुरू प्राध्यापक विजय माहेश्वरी, कुलगुरू प्राध्यापक सोपान इंगळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. त्यांना या विभागातील प्रमुख प्राध्यापक डॉ. राकेश रामटेक, प्राध्यापक डॉ. विजय घोरपडे, प्राध्यापक डॉ. समाधान बनसोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या पत्रकार परिषदेला रमेश गायकवाड, सुभाष गायकवाड, दामोदर बनसोडे, बाबूराव बनसोडे, ॲडव्होकेट अविनाश बनसोडे यांची उपस्थिती होती. सोलापूर येथील सुप्रसिद्ध चित्रकार सचिन खरात यांनी सुरू केलेल्या चित्रस्पर्श कलाविहाराचे उद्घाटन शनिवार 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता झाले. हा कार्यक्रम प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, कवी नागराज मंजुळे, PNG ज्वेलर्सचे अजित गाडगीळ, IAS मनीषा आव्हाळे, IPS तेजस्विनी सातपुते, IRS वैशाली पतंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 7 रस्ता येथील सुधाकर कॉम्प्लेक्समधील 5व्या मजल्यावर हे दालन असून या दालनामध्ये ऐतिहासिक आणि पेशवेकालीन वस्तूंचा संग्रह पाहायला मिळणार आहे. तसेच जुन्या कलात्मक वस्तूंचाही या कला दालनात समावेश आहे. दरम्यान 19 ते 22 जानेवारी दरम्यान दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत हे कलादालन सोलापूरकरांसाठी खुले राहणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक खरात यांनी केले आहे. अथर्व बिराजदार, वय वर्ष 12 ते 13, हा मुलगा दुपारी 3 वाजता शाळेतून कोणालाही न सांगता निघून गेला आहे. अजूनपर्यंत या मुलाचा शोध लागलेला नाही, म्हणून नातेवाईकांनी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी चिंचवड येथे पीडित मुलाचा शोध घेण्याबाबत दाखल केलेला आहे. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन हवेली हे शोध घेत आहेत. तरी कोणाला काही माहिती मिळाल्यास हवेली PS 020234733 आणि 84 460 94004 या क्रमांकावर संपर्क साधावा. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा खोऱ्यात वसलेला औज येथील ग्रामदैवत बाबासाहेब कादरी उरूस मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून यात्रेत अंतिम टप्प्यात भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी यात्रा कमिटीचे आधारस्तंभ माजी सरपंच गयासुद्दीन पाटील, यात्रा कमिटीचे अध्यक्ष मेहबूब बडे जहागीरदार, उपाध्यक्ष शिवमूर्ती करके, खजिनदार शरणप्पा बिराजदार, गावचे लोकप्रिय सरपंच मल्लिकार्जुन करके, उपसरपंच अभिषेक उंबरजे, माजी उपसरपंच अशफाक जहागीरदार, प्रगतिशील शेतकरी रावसाहेब सोनगे, महादेव येळुरे, चिदानंद अंकलगी, प्रगतिशील शेतकरी मंगळेश्वर उंबरचे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अख्तरताज पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असमताज पाटील, परवेज काझी, गिरीश कडगेरी, माजी सैनिक बाबूलाल शेख, मनसूरताज पाटील, पोलीस पाटील नागनाथ अंकलगी, श्रीकांत तडवळ, कॉन्स्टेबल महांतेश मूळचे, श्रीकृष्ण कुंभार गुरुजी उपस्थित होते. या कुस्ती स्पर्धेसाठी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक राजू डांगे, उपनिरीक्षक राजकुमार गुरव, हेड कॉन्स्टेबल महांतेश मूळजे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिका, महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने 20 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 पर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली। यामध्ये काव्य वाचन, व्याख्यान, मुलाखत, पुस्तक परिचय, गीत, रामायण, नाटक, बालनाट्य, लेखन, वाचन, हस्ताक्षर कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहेत। सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे। उद्घाटनापूर्वी सोलापूर महानगरपालिकेपासून ते डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारकापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे। या सर्व कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले। यावेळी नियोजन बैठकीत पद्माकर कुलकर्णी, अध्यक्ष मसाप जुळे सोलापूर, विजय साळुंखे, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा, डॉ. शिवाजी शिंदे, सहकुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, प्रशांत बडवे, कार्याध्यक्ष मसाप दक्षिण सोलापूर, प्रशांत जोशी, वरिष्ठ उपसंपादक दैनिक संचार, किरण बनसोडे, अध्यक्ष महापालिका पत्रकार संघ गिरीश दुनाखे, प्राध्यापक डॉ. नानासाहेब गव्हाणे, प्राध्यापक अमोक सिद्ध चेंडके, कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते। श्री पंचाक्षरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर माळकोठे तालुका दक्षिण सोलापूर येथील कला शिक्षक सिद्धाराम पंचप्पा काळे यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने दत्तात्रय सावंत सर, सदस्य महाराष्ट्र विधानसभा परिषद यांच्या शुभ हस्ते जिल्हास्तरीय कृतिशील कला शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला। राज्यात बहुप्रतीक्षित पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याबरोबर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। मुंबई शहर तसेच ठाणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री असतील। मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा पंकजा मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उपराजधानी नागपूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले। धनंजय मुंडे यांना धक्का बसलाय। विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता। त्यानंतर पालकमंत्री कधी जाहीर होतात याकडे लक्ष लागलं होतं। मुख्यमंत्री फडणवीस हे दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला परिषदेला जाण्यापूर्वी ही यादी जाहीर होईल अशी अपेक्षा होती। शनिवारी सायंकाळी सरकारतर्फे अधिसूचना काढून पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली। विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूरसह अमरावती जिल्ह्याची ही जबाबदारी देण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे। बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडे देऊ नका, तसेच नांदेड जिल्ह्याचेही पालकमंत्रीपद त्यांच्याकडे नको अशी मागणी करण्यात येत होती। सकल मराठा समाजानेही नांदेडबाबत भूमिका जाहीर करत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना विरोध केला होता। आता बीडची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे। श्रीनाथ रखमाजी अर्जुन यांची सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर यांच्यातर्फे बेलाटी येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल रोख बक्षीस, सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र देऊन प्रशासनातर्फे मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। त्यांचे कार्य असेच उत्तरोत्तर पुढे जात राहो आणि त्यांना यश मिळत राहो। अर्जुन विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार, सुलेर जबळगे, बंकलगी, समस्त ग्रामस्थ, ज्ञात अज्ञात मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याकडूनही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। शनिवारी सोलापूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील सेवक जितेंद्र चंदले, ज्येष्ठ जिल्हा सरकारी वकिलांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। शासनाच्या विविध कामकाजांसाठी सोलापूर जिल्हा न्यायालयात स्वतंत्र कक्ष आहे। या कक्षाचे संपूर्ण कामकाज जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांच्या आदेशान्वये चालते। जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून सरकारी वकील या स्वतंत्र कक्ष विभागात आकर्षक असे विशेष डिझाईन साकारण्यात आले आहे। शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आलेल्या सरकारी वकिलांना
वकिलांमार्फत खटल्याचे कामकाज वेगवान पद्धतीने चालते। या उद्घाटनपर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत, सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे, ॲडव्होकेट प्रकाश जन्नू, ॲडव्होकेट शैलजा क्यातम, ॲडव्होकेट प्रकाश जन्नू, ॲडव्होकेट रजनी बुजरे, ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर, ॲडव्होकेट कविता बागल, ॲडव्होकेट शीतल डोके, ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार, ऑफिस कर्मचारी भगवान कदम, रोहित माने, बिराजदार, वांड्रे, साखरे यांची उपस्थिती होती। मान्य जिल्हा सरकारी वकील येथे 3 ऑफिसचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण झालेलं आहे आणि याचं श्रेय जिल्हा सरकारी वकील श्रीयुत राजपूत सर यांना जातं। कारण या तिन्ही ऑफिसमध्ये आज जे काही सुशोभीकरण किंवा नूतनीकरण झालेले आहे त्यामुळे एक सुलभ असं वातावरण निर्मिती झालेली आहे की जेणेकरून आम्हाला कामात उत्साह वाढेल। कारण आपल्या भारतीय राज्यघटनेत सुद्धा सांगितलेलं आहे कलम 19 अन्वये प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार, परंतु त्या कामाच्या ठिकाणी सुलभ असं वातावरण असणं गरजेचं आहे हे आपलं कलम 19 सांगतो आणि त्याला अनुसरूनच मला वाटतं आज जे नूतनीकरण आणि सुशोभीकरण झालेलं आहे। सोलापूर जिल्हा सरकारी वकील कार्यालय या ठिकाणी विधी व न्याय विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे त्याची जागा सरकारी कामकाज करण्यासाठी। तर 2018 साली मी या ठिकाणी जिल्हा सरकारी वकील म्हणून विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशाने कार्यरत झालो। आज जवळपास 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत। काही डागडुजीची कामं या ठिकाणी होती। जिल्हा सरकारी वकिलांच्या निजी कक्ष असेल, जिल्हा सरकारी वकिलांचं ऑफिस असेल किंवा आमचे अतिरिक्त सरकारी वकिलांचं कार्यालय असेल, तर या ठिकाणी ती डागडुजीचे कामं करण्यासाठी आम्ही जिल्हा नियोजन अधिकारी यांना विनंती केलेली होती आणि त्याप्रमाणे एक प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे सादर केलेला होता। त्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन अधिकारी आणि त्यांची समिती तसेच त्याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मान्यता मिळून PWD ऑफिसला या ठिकाणी आदेश देण्यात आलेले होते आणि जो काही निधी मंजूर झालेला होता त्या निधीच्या माध्यमातून आज या ठिकाणी नूतनीकरण झालेलं आहे। तर नूतनीकरण झाल्यानंतर औपचारिकता म्हणून त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रमाचं नियोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। जिल्हा सरकारी वकिलांचे स्टाफचे ऑफिस आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी बसण्याचं जे दालन आहे त्याचं नूतनीकरणाचं शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स सांगतो की आपण काय खातो काय पितो याच्यावरती आपली बुद्धिमत्ता, विचारशक्ती हे अवलंबून असतं। त्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी बसतो, जे काम करण्यासाठी बसतो, ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी असलेलं सराउंडिंग परिसर ह्याच्यावर आपलं कार्यशैली, कामाची पद्धत याला चालना देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण घटक ठरतात आणि त्याचा विचार करून जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत साहेब यांनी फक्त त्यांचं निधी कक्ष नाही तर इतर सरकारी वकील आणि स्टाफ बसण्याची ठिकाण देखील नूतनीकरण केलं आणि परिसर सुंदर आणि स्वच्छ केलं जेणेकरून प्रत्येकाला काम करताना उत्साह निर्माण व्हावा। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी विजयकुमार लोंढे यांची निवड करण्यात आली आहे। युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश मोहिते यांनी नुकतीच सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली। सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी प्राध्यापक सूरज अरखराव, जिल्हा सरचिटणीसपदी प्राध्यापक विजयकुमार लोंढे, जिल्हा संघटकपदी प्राध्यापक सुधाकर साबळे, कोषाध्यक्षपदी अविनाश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे। विजयकुमार लोंढे हे बहुजन आवाज न्यूज या चॅनलचे संपादक तसेच पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य विभाग पश्चिम महाराष्ट्राचे महासचिवपदी कार्यरत असून या माध्यमातून गोरगरीब, वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य अहोरात्र करत असल्याने त्यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे। याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे।